शून्यातून साम्राज्य निर्माण करणाऱ्या लोकांच्या मेंदूत एखादी स्पेशल चिप बसवलेली असते का, जी त्यांना एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवते? धीरूभाई अंबानी म्हटलं की काय आठवतं? पैसा, प्रगती, झपाटलेपणा, संपत्ती. तेच जे.आर.डी. टाटा म्हटलं की पैशासोबत सचोटी, दानशूरपणा आणि मूल्यांची जपणूक. स्टीव्ह जॉब्ज म्हणजे गॅजेटच्या जगातली क्रांती. तेंडुलकर किंवा अमिताभ म्हणजे शिस्त, प्रचंड आणि कठोर परिश्रम. जगाला प्रदूषणमुक्त करण्याचं स्वप्न बघणारा निकोल टेस्ला माहिती आहे? जगप्रसिद्ध व्हर्जिन ग्रुपचा मालक रिचर्ड ब्रॅन्सन. 12-12 उद्योगामध्ये एक नंबरवर असलेला हा माणूस. तुम्हाला हा नेहमी समुद्रकिनाऱ्यावर मजा करताना दिसेल. ह्या लोकांनी जगाला प्रभावित केलं. याचं काय कारण असेल? ह्या लोकांमध्ये असं काय वेगळं होतं जे इतर लोकांच्याकडे नव्हतं? तर मित्रांनो, त्यांच्याकडे होती बिलीफ सिस्टीम. तुम्हाला त्या पायाला दोरखंड बांधलेल्या हत्तीची गोष्ट माहिती आहे? त्या हत्तीच्या मनावर लहानपणापासूनच बिंबवलेलं असतं की तो दोरखंड तो तोडू शकत नाही आणि हा जगातला सर्वात शक्तिशाली प्राणी पुढे संपूर्ण आयुष्य शिडी बनून जगतो केवळ त्याच्या बिलीफ सिस्टीममुळे. आपल्या आयुष्यात आलेली संकटं, अपयश आपल्याला असं भासवतात की आपण दुर्बल आहोत. पण आपण समजतो त्यापेक्षा कितीतरी जास्त शक्तीचा प्रचंड साठा आपल्या मनात आणि शरीरात दडलेला असतो. मित्रांनो, तुम्हाला बिलीफ सिस्टीमचं एक उदाहरण देतो. समजा तुम्ही तुमच्या नातेवाईकांच्या घरी एका कार्यक्रमाला गेला आहात. जेवणं चालू आहेत. आलेल्या पाहुण्यांना वाढण्यात तुम्ही त्या परिवाराला मदत करत आहात आणि कोणीतरी तुम्हाला सांगतं, जा बरं किचनमधून तेवढं मीठ घेऊन ये. तुम्ही किचनमध्ये जाता, पण मनात विचार येतो, मी इथे नवीन आहे. मला यांच्या घरातलं मिठाचं भांडं कसं बरं सापडेल? अस्ताव्यस्त किचनमध्ये आपल्याला ते मिठाचं भांडं दिसतच नाही. आपण रिकाम्या हाताने परत आलेलं पाहून ती व्यक्ती म्हणते, अरे समोरच तर ठेवलेलं आहे. आणि आपल्या हाताला धरून ती किचनमध्ये घेऊन येते आणि ते भांडं दाखवते. आणि मिठाचं भांडं एकदम समोरच तर असतं. आपल्याला ते आधी सापडत नाही, कारण आपण स्वतःला ऑर्डर दिलेली असते की मला ते सापडणार नाही आणि आपलं अंतर्मन अगदी तसंच घडवतं. बिलीफ सिस्टीम एकतर माणसाला यशाच्या शिखरावर पोचवते किंवा त्याची धुळदाण करते. चांगली बिलीफ सिस्टीम म्हणजे काय? तर माझ्याकडे काय नाही हे न पाहता माझ्याकडे काय आहे याचा विचार करणं. रजनीकांत कंडक्टर होता. त्याच्याकडे हिरोसाठी लागणारा गोरागुमठा लोभस चेहरा नव्हता, पण त्याच्याकडे होती स्टाईल आणि डायलॉग डिलिव्हरी. त्याने त्याच्यावर फोकस केला. आज तो जगातला असा एकमेव अभिनेता आहे की ज्याचे पिक्चर जपानमध्येही हाऊसफुल चालतात. अमिताभला सांगण्यात आलं होतं, तुझी उंची तुला हिरो बनण्यातला अडसर आहे. अनेक रिजेक्शन नंतरही अमिताभ निराश झाला नाही. त्याने स्वतःला विचारलं, माझ्याकडे काय चांगलं आहे? त्याने असा काही आवाज कमवला की 2 मिनिटांच्या निवेदनासाठी आज त्याला करोडो रुपये ऑफर होतात. जेफ बेजोस असो वा जॅक मा, स्टीव्ह जॉब्ज असो वा बिल गेट्स, नारायण मूर्ती असो वा नरेंद्र मोदी, दीपिका पादुकोण असो वा माधुरी दीक्षित, महेंद्रसिंग धोनीपासून संदीप माहेश्वरीपर्यंत, स्वामी विवेकानंदांपासून विवेक बिंद्रांपर्यंत, कोणतंही तुमचं फेवरेट असलेलं कॅरेक्टर तुमच्या डोळ्यासमोर आणून बघा. त्यांच्या यशाचे उत्तर तुम्हाला त्यांच्या बिलीफ सिस्टीममध्ये सापडेल. तर मित्रांनो, यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगण्याच्या बाबतीत ही बिलीफ सिस्टीम आपल्याला एकतर खूप मदत करते किंवा आपल्या मार्गात आडवी येते. ज्याचा बिलीफ खूप सशक्त आहे ती व्यक्ती आपल्या आयुष्यात चमत्कार घडवू शकते. असे कित्येक चमत्कार मी माझ्या आयुष्यात अनेकदा अनुभवले आहेत आणि रोज कित्येक जणांसोबत ते घडताना पाहतो आहे. तुमची बिलीफ सिस्टीम कशी आहे? ती तुम्हाला साथ देते की नाही? का तिच्या मागे तुम्ही फरफटत जात आहात? लॉ ऑफ अट्रॅक्शन, व्हिज्युअलायझेशन, स्वसंमोहन, अफर्मेशन अशा अनेक पद्धती माणसाचा बिलीफ सिस्टीम बदलण्यासाठी उपयुक्त आहेत. बिलीफ सिस्टीमला मजबूत करण्यासाठी, आपल्या स्वप्नांच्या पंखांना अतूट विश्वासाचं बळ देण्यासाठी उत्तम जाणकार व अभ्यासू समुपदेशक मोठी मदत करू शकतात. तुमची बिलीफ सिस्टीम ही उत्तुंग भरारी घेऊ यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. ज्याची बिलीफ सिस्टीम स्ट्रॉंग त्याला या जगात अशक्य असे काहीच नाही. धन्यवाद.